राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शहांशी केलेल्या 15 मिनिटांच्या चर्चेत महापालिका निवडणुकांची रणनीती ठरवण्यात आली असून अमित शहा यांनी स्थानिक पातळ्यांवर लवचिक भूमिका घेण्याचे संकेत दिल्याचे समजते. या बैठकीत अमित शहा यांनी अजित पवार गटाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. राज्यात ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे युती करून निवडणुका लढा असा सल्ला शहांनी दिलाय. भाजप आणि मित्रपक्षांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर द्यावा अशी रणनीती आखण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आलाय. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी आपला नंबर कोणत्या केंद्रावर आहे किंवा मतदार यादीत नाव आहे की नाही यासाठी मतदारांची होणारी धावपळ थांबवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने यंदा हायटेक पाऊल उचललंय. आयोगाने मताधिकार हे खास मोबाईल ॲप लॉन्च केलं असून याद्वारे मतदारांना घर बसल्या सर्व माहिती मिळणार आहे. मतदार यादीतील आपलं नाव शोधण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून मताधिकार हे ॲप डाउनलोड करा. ॲप ओपन केल्यानंतर वोटर लिस्ट सर्च असं ऑप्शन येईल. वोटर लिस्ट सर्च या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपलं नाव शोधण्यासाठी 2 सोपे पर्याय देण्यात आले आहेत. नावावरून आणि ओळखपत्र क्रमांकावरून तुम्हाला तुमचं नाव शोधता येईल. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आज सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळ्यात ठोठावलेली 2 वर्षांची शिक्षा ही कायम ठेवली आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार 2 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या मंत्र्यांचे मंत्रिपद जाते. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकाटेंचे मंत्रिपद काढून घेणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून मिळालेल्या सदनिकांबाबत बनावट कागदपत्र सादर करून त्या लाटल्या प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. या निकालानंतर अवघ्या 2 तासात त्यांना जामीन मंजूर झाल्याने कोकाटे यांचे मंत्रिपद तत्काळ धोक्यात आले नव्हते. मात्र आता या प्रकरणात महत्त्वाचा टप्पा समोर आला असून जिल्हा सत्र न्यायालयानेही त्यांच्यावर सुनावलेली 2 वर्षांची शिक्षा ही कायम ठेवली आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी पश्चिम बंगालच्या SIRची मसुदा मतदार यादी जारी केली आहे. राज्यात 58,20,898 मतदारांची नावं वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आली आहेत. यापैकी 24,16,852 नावं मृत मतदारांची आहेत. 19,88,076 मतदार असे आहेत जे कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. या व्यतिरिक्त 12,20,038 मतदार हे बेपत्ता आहेत. 1,38,328 हे दुबार किंवा बनावट आहेत आणि 57,604 नावं इतर कारणांमुळे वगळण्याच्या प्रस्तावात आहेत. ज्यांची नावं वगळण्यात आली आहेत ते फॉर्म 6 भरून कागदपत्रांसह दावा करू शकतात. यासोबतच घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचं काम पूर्ण झालंय. आता पुढे दावा, आक्षेप आणि सुनावणीची प्रक्रिया सुरू होईल. SIRचा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2026 पर्यंत चालेल आणि अंतिम मतदार यादी 24 फेब्रुवारी 2026 रोजी जारी केली जाईल. दिल्लीतील एका न्यायालयाने मंगळवारी नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर 5 जणांविरुद्ध दखल घेण्यास नकार दिला. तसेच अंमलबजावणी संचालनालयाची तक्रार फेटाळून लावली. राऊज एव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी आपल्या आदेशात म्हटलंय की हे प्रकरण कोणत्याही FIRवर आधारित नसून एका खासगी तक्रारीवर आधारित आहे. त्यामुळे ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत दाखल केलेली तक्रार विचार करण्यायोग्य नाही. ईडीचा आरोप आहे की नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची प्रकाशक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीच्या 2,000 कोटींहून अधिक मालमत्तांवर फसवणुकीने ताबा मिळवला गेला. ईडीनुसार मालमत्तेचे अधिग्रहण यंग इंडियन नावाच्या कंपनीमार्फत करण्यात आले, ज्यात गांधी कुटुंबाची बहुसंख्य भागीदारी आहे. केंद्र सरकारने मंगळवारी 16 डिसेंबर रोजी लोकसभेत विकसित भारत जी रामजी विधेयक 2025 सादर केलं. हे विधेयक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमचे स्थान घेणारे
ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विरोधकांच्या तीव्र गोंधळात हे विधेयक आवाजी मतदानाने मांडलं. विधेयकाला विरोध करताना काँग्रेससह विरोधी पक्षांनी महात्मा गांधींचं नाव वगळणं हा त्यांचा अपमान असल्याचं म्हटलं. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी हा रोजगार कायद्याचा हक्क कमकुवत करण्याचा आणि राज्यांवर आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत विधेयक मागे घेण्याची किंवा संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली आहे. चौहान यांनी विरोधकांचे आरोप फेटाळत महात्मा गांधी आमच्या हृदयात आहेत असं स्पष्ट केलं. या नव्या विधेयकात 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली असून त्यासाठी 1.51 लाख कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलंय. केंद्र सरकारने देशातील कामगार कायद्यांमध्ये मोठा बदल करण्याचे संकेत दिले आहेत. 4 डे वर्क वीक म्हणजेच आठवड्यातून फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस सशुल्क सुट्टीचा पर्याय कंपन्यांना उपलब्ध होणार आहे. श्रम मंत्रालयाने नवीन लेबर कोड्समध्ये कामाच्या तासांची विभागणी करण्याची लवचिकता दिली आहे. मात्र कर्मचाऱ्याला दररोज 12 तास काम करून आठवड्यातील एकूण 48 तासांचा कोटा पूर्ण करावा लागेल. 48 तासांपेक्षा जास्त काम झाल्यास तो ओव्हरटाईम मानला जाईल आणि त्यासाठी दुप्पट मजुरी देण्याचं बंधन कंपन्यांवर असेल. या नव्या नियमांमुळे कंपन्यांना वेळापत्रक ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळेल. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार कामाचे आणि विश्रांतीचे दिवस निवडता येतील. तथापि हे पर्याय स्वीकारायचे की नाही हे कंपन्या आणि कर्मचारी परस्पर सहमतीने ठरवतील. विदेशी गुंतवणूकदारांची जोरदार विक्री आणि डॉलर समोर रुपयांची विक्रमी घसरण यामुळे मंगळवारी 16 डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात नकारात्मक वातावरण राहिलं. प्रमुख निर्देशांक लाल निशाणीत बंद झाले. BSE सेन्सेक्स 533.50 अंकांनी कोसळून 84,679 वर बंद झाला, तर निफ्टी 167.20 अंकांनी घसरून 25,860 वर स्थिरावलाय. विशेष म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया प्रथमच 91चा स्तर ओलांडून 91.14 पर्यंत खाली गेलाय. धातू, बँकिंग आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली आहे. तज्ज्ञांच्या मते अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. या घसरणीचा गुंतवणूकदारांच्या संपत्तीवरही परिणाम झालाय. BSEवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 467.70 लाख कोटींवर घसरले, जे मागील दिवशी 471.3 लाख कोटी होते. सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 3.33 लाख कोटींनी घटले. दुसऱ्या शब्दात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.33 लाख कोटींची घट झाली आहे. अभिनेता सनी देओल अभिनीत बॉर्डर 2 चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. मुंबईत आयोजित भव्य टीझर लॉन्च कार्यक्रमात सनी देओल, वरुण धवन आणि आहान शेट्टी उपस्थित होते. त्यांच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंग ही मंचावर दिसले. टीझर लॉन्च कार्यक्रमात चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार आणि निधी दत्ता यांच्यासोबत सहनिर्माते शिव चनाना देखील सहभागी झाले होते. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओलची ही पहिली प्रमोशनल उपस्थिती आहे. बॉर्डर 2 23 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. सनी देओल व्यतिरिक्त यात वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि आहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. बॉर्डरचा पहिला भाग 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता, जो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरला. IPLच्या 19व्या हंगामासाठी अबुधाबी येथे झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरुन ग्रीन याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने विकत घेतलंय. KKRने कॅमेरुन ग्रीन सर्वाधिक 25 कोटी 20 लाख रुपये इतकी मोठी बोली लावत आपल्या ताफ्यात सामील केलं, ज्यामुळे तो यंदाच्या ऑक्शनमधील सर्वात महागडा आणि IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरलाय. कॅमेरुन ग्रीनने आतापर्यंत IPLमध्ये 29 सामने खेळले आहेत. फलंदाजीत त्याने 41.59च्या सरासरीने 707 धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत 41.5च्या सरासरीने 16 विकेट्स घेतल्या आहेत.